पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पिंपरी चिंचवड मधील औंध परिसरात एका महिलेने केलेल्या गंभीर तक्रारीनंतर हिंजवडी पोलीस ठाण्यात लैंगिक छळ, पाठलाग आणि गुन्हेगारी धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार एफआयआर क्रमांक 0368/2026 हा गुन्हा 1 जून 2026 रोजी सायंकाळी 6:43 हिंजवडी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलाय। तक्रारदार महिलेने दिलेल्या लेखी निवेदनाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। तक्रारीनुसार 19 मे 2026 रोजी सकाळी 8 ते 11:30 दरम्यान औंध येथील ITI रोडवरील एका व्यावसायिक संकुलात ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणात भारतीय न्याय संहिता अर्थात BNS 2023 अंतर्गत कलम 74, 75, 78 आणि 351(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कलमांमध्ये स्त्रीच्या शीलभंगाशी संबंधित प्रकार, लैंगिक छळ, पाठलाग म्हणजे स्टॉकिंग आणि गंभीर स्वरूपाची गुन्हेगारी धमकी यांसारख्या आरोपांचा समावेश आहे। पोलिसांना या घटनेची माहिती 1 जून रोजी सायंकाळी 6:27 मिळाली होती। त्यानंतर जनरल डायरीमध्ये नोंद घेऊन प्राथमिक पडताळणी करण्यात आली आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। दरम्यान या प्रकरणातील आरोपीची ओळख आणि तपासातील इतर तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत। हिंजवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा पुढील तपास करत असून तक्रारीतील आरोपींची शहानिशा केली जात आहे। महत्त्वाचे म्हणजे एफआयआर मध्ये नमूद करण्यात आलेले आरोप हे तक्रारदाराने केलेले आरोप असून त्यांची सत्यता तपास पूर्ण झाल्यानंतरच निश्चित होणार आहे। या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपण काय सांगतो? सदर घडलेला प्रकरण आरोपी मोहम्मद सिद्दीकी सय्यद आणि फिरोदी हे एका कंपनीत काम करत होते। युनियन बँक ऑफ इंडियाची सिस्टर कंपनी स्टार हेल्थ डायची लाईफ हेल्थ इन्शुरन्स कंपनी मध्ये होते। आरोपींनी वारंवार फिरोदीकडे प्रातिप्रसंगाची मागणी केली। 1 जूनला आरोपीने फिरोदीला घेऊन लोणावळ्याला गेले, अतिप्रसंग व सेक्शुअल फेवरची मागणी केली। सदरच्या संदर्भात हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर नोंदवलेली आहे। आज आरोपींनी बेल ऍप्लिकेशन दाखल केलं होतं। ते बेल ऍप्लिकेशन अपोज करण्यासाठी व रिजेक्ट करण्यासाठी आम्ही युक्तिवाद व लेखी म्हणणं आमचं मांडलं आहे। आरोपीचं म्हणजे आरोपी कुठं आहे, म्हणजे काय नाव आहे? आरोपी मोहम्मद सिद्दीकी सय्यद हा आहे। हा मूळचा राहणार गोवाळा। याने यापूर्वी असे प्रसंग करण्याचे प्रयत्न केले। फिरोदी पहिल्यांदा समोर आलेले, त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आणि हा प्रकरण TCS नाशिक मध्ये झालेलं आहे। यासारखा पुनरावृत्ती होण्याची शक्यता आपण टाळू शकत नाही। आणि याच्या संदर्भामध्ये वकील काम करतो। या आमची संपूर्ण लीगल टीम आहे। त्यामध्ये मुख्य मी स्वतः आहे, ऍडव्होकेट अथर्व गायकवाड, ऍडव्होकेट सीताराम सोलंकी, ऍडव्होकेट तेजस सावंत आणि आम्ही बाकी आमची उर्वरित लीगल टीम या विषयामध्ये बघत आहे। आज जो बेल आर्ग्यू झाली त्याला आम्ही अपोज करण्यासाठी आम्ही हजर होतो। आम्ही आमचं रिटर्न सबमिशन पण दिलंय आणि संपूर्ण ट्रायल संपेपर्यंत आम्ही या विषयामध्ये प्रामुख्याने लक्ष देऊ, आमची लीगल टीम लक्ष देऊ। मग ट्रायल संदर्भात बाकी चीफ क्रॉस बाकी पण जे गोष्टी असतील त्यासाठी आम्ही लक्ष देणार आहोत। तसेच जर मान्य कोर्टाने जर याच्यात आरोपीला बेल दिला आणि त्या बेल दिल्याच्या याच्यावरचं पालन जर आरोपी करत नसेल तर आम्ही बेल रिजेक्शन कॅन्सलेशन साठी पण आम्ही मान्य कोर्टामध्ये घेऊ। संपूर्ण विषय आम्ही लीगल टीम मार्फत बघत। आरोपी कधी ऑर्डर होण्याची कधी शक्यतो आज आर्ग्युमेंट झालेली आहे, तर या बेलचा ऑर्डर आज किंवा येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये ऑर्डर होईल आणि नक्कीच आम्ही काय ऑर्डर होईल आपल्याला मीडिया समोर आम्ही नक्की कळवू आपल्याला। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अजय सोनवणे।